श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीम नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 13 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होते आहे. श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची आपण जास्तीत जास्त सेवा करणार आहोत. जसं शिवलीलामृत पारायण असेल किंवा नवनाथ भक्तिसार पारायण, गुरुचरित्राचं पारायण आपण करतो. सोबतच माता लक्ष्मीचं एक अत्यंत प्रभावी व्रत, वैभव लक्ष्मी व्रत श्रावण महिन्यामध्ये अवश्य करावं. प्रत्येक शुक्रवारी हे व्रत करायचं असतं. श्रावणामध्ये यावर्षी 5 शुक्रवार आलेले आहेत. तर हे व्रत करत असताना संकल्प करून 5, 11 किंवा 21 शुक्रवारी सलग वैभव लक्ष्मीचं व्रत केलं जातं. तर आपण 5 शुक्रवारचं व्रत या श्रावण महिन्यात करू शकता किंवा श्रावण महिन्यामध्ये या व्रताला सुरुवात करून आपण पुढे 11 किंवा 21 शुक्रवारचं हे व्रत करू शकता. आपली एखादी इच्छा असेल, मनोकामना असेल, ती पूर्ण होण्यासाठी, आर्थिक विवंचना, आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी, माता लक्ष्मीची आपल्या घरावरती सदैव कृपादृष्टी राहण्यासाठी वैभव लक्ष्मीचं व्रत केलं जातं. तर श्रावण महिन्यामध्ये वैभव लक्ष्मीचं व्रत कसं करावं, संकल्प कसा करायचा, पूजा मांडणी कशी करावी, हे व्रत करत असताना कोणते नियम पाळावेत, उद्यापन कसं करावं, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये ओम श्रीम नमः नक्की लिहा आणि आपण हे व्रत करणार आहात का मला नक्की सांगा. माहिती आवडली लाईक करा, शेअर करा, हाईप करा. हे व्रत कोण करू शकतं? स्त्री, पुरुष, कुमारिका, विवाहित महिला, कोणीही हे व्रत करू शकता. या अगोदर जर आपण वैभव लक्ष्मीचं व्रत केलं असेल तर श्रावण महिन्यामध्ये आपण अवश्य या व्रताला पुन्हा सुरुवात करू शकता संकल्प करून. संकल्प करताना आपण बोलायचं की आपण 5 शुक्रवार किंवा 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवारांचं हे व्रत करणार आहात. माता लक्ष्मीची जी 8 रूप आहे, अष्टलक्ष्मी असं ज्याला म्हणतात, श्री गजलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, वीरलक्ष्मी, अधिलक्ष्मी, विजयालक्ष्मी, धान्यलक्ष्मी आणि संतानलक्ष्मी आणि 8वी वैभव लक्ष्मी. सर्व प्रकारचं वैभव प्राप्त करून देणारं असं हे माता लक्ष्मीचं रूप आहे. विवाह जमण्यासाठी, संतती सुखासाठी, संतती प्राप्तीसाठी, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, त्यांच्या करिअरमधील अडचणी दूर होण्यासाठी, माता लक्ष्मीची कृपादृष्टी राहण्यासाठी हे व्रत केलं जातं. आता आपण बघूया वैभव लक्ष्मीचं व्रत कसं करावं. आपल्या जवळपास कुठंही पूजा साहित्य दुकान असेल त्या ठिकाणी श्री वैभव लक्ष्मी माता असं पुस्तक आपल्याला मिळेल, ज्या पुस्तकामध्ये ही सर्व माहिती दिली आहे व्रताविषयी, की पूजा कशी मांडायची, उद्यापन कसं करायचं, पूजाविधी काय आहे. अगदी याच पद्धतीनं आपल्याला हे व्रत करायचं असतं. कोणत्याही शुक्रवारी आपण व्रताला प्रारंभ करा. आता 14 ऑगस्ट रोजी पहिला शुक्रवार येत आहे श्रावण महिन्याचा. शक्यतो या दिवशी आपण जर सुरुवात केली आणि 5 शुक्रवारचं जर व्रत केलं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये 5 शुक्रवार होऊन जातील आणि या शुक्रवारानंतर कधीही आपण उद्यापन करू शकता. उपवास करायचा का? तर प्रत्येक शुक्रवारी आपल्याला निघत असेल तरच उपवास करा. उपवास ज्यांना निघत नाही, वृद्ध असतील किंवा आपल्याला उपवास निघत नसेल, आपण उपवास करू नका, उपासना करा. हे व्रत सुरू असताना महत्त्वाचे नियम कोणते पाळायचे? तर शुक्रवारी, प्रत्येक शुक्रवारी व्रत सुरू असताना ब्रह्मचर्य पाळावे, मांसाहार करू नका, आपल्या घरामध्ये देखील मांस आणायचं नाही. शरीरानं मनानं स्वच्छ राहायचं, आपल्या घरामध्ये भांडणतंटा होऊन द्यायचं नाही, शांतता ठेवायची, स्वच्छता ठेवायची. ज्या घरात शांतता असते, स्वच्छता असते, त्याच ठिकाणी माता लक्ष्मी आपला वास करत असते, हे लक्षात ठेवायचं. ज्या शुक्रवारी आपल्याला व्रताला आरंभ करायचा असेल त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, आपली रोजची जी देवपूजा असते ती देवपूजा करून घ्यायची, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. पुरुषांनी आपल्या कपाळाला कुंकू लावावं, महिलांनी हळद कुंकू लावायचं. देवघराजवळची जागा निवडायची, त्या ठिकाणी एखादा चौरंग मांडावा, चौरंगावरती स्वच्छ वस्त्र अंथरावं, त्यावरती आपल्या घरात जर माता लक्ष्मीचा फोटो असेल, फोटो मांडून द्या. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा, दिव्याचं पूजन करून घ्या, दिव्याला हळद कुंकू अक्षता फुलं व्हावी. ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. ही पूजा आपण सकाळी पण करू शकता, संध्याकाळी देखील करू शकता. आपण जर एकदा व्रताला आरंभ केला, एखाद्या शुक्रवारी आपल्याला सकाळी नाही जमलं, संध्याकाळी करू शकता का? अवश्य करू शकता. दिव्याचं पूजन झाल्यानंतर आपल्या तामणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्या, मूर्ती नसेल सुपारी घ्यावी. नेहमीप्रमाणे गणपती बाप्पाच्या पूजेने सुरुवात करायची. गणपती बाप्पाला शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. ओम श्री महागणपतये नमः स्नानम समर्पयामी. बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती उजव्या हाताला आसन म्हणून थोड्याशा अक्षता ठेवायच्या. गणपती बाप्पाची मूर्ती त्या ठिकाणी स्थापित करायची. त्यांना कापसाची 2 वस्त्र अर्पण करा, गंधाक्षता फुलं अर्पण करावी, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. ओम श्री महागणपतये नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी, गंधाक्षता पुष्पम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. आता
कलश स्थापना म्हणजेच वरुण देवतेची स्थापना करायची. आपल्या डाव्या हाताला माता लक्ष्मीच्या उजव्या हाताला तांदळाची छोटीशी रास करा. त्यावरती थोडंसं हळद कुंकू व्हायचं. त्यावरती शुद्ध जलानं भरलेला एक तांब्या ठेवा. या तांब्यावरती खालून वर उभ्या 5 रेषा काढाव्या. कुंकवानं स्वस्तिक काढायचं. तांब्यामध्ये शुद्ध जलामध्ये एक नाणं, एक सुपारी, थोडंसं हळद कुंकू टाकावं, एखादं फूल टाकावं. या कलशावरती एक वाटी ठेवावी. वाटीमध्ये तांदूळ भरून घ्यावेत. त्यावरती लक्ष्मी मातेची चांदीची प्रतिमा किंवा चांदीचं नाणं किंवा पैसा यापैकी काही पण आपण ठेवू शकता माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून. कलशाला हळद कुंकू अक्षता फुलं व्हावीत. ओम श्री कलशदेवताय नमो नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आता आपल्याला वैभव लक्ष्मी व्रताचा संकल्प करायचा आहे. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यावं. त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्या. मनोमन वैभव लक्ष्मी मातेचं स्मरण करावं. मातेला विनंती करायची, वैभव लक्ष्मी मातेचं हे जे व्रत आहे मी मनोभावे करत आहे. माझ्याकडून ही सेवा करून घ्यावी. आपली एखादी मनोकामना असेल मातेला बोलून दाखवा. आपण 5 शुक्रवार किंवा 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवारचं हे व्रत करत आहात हे आपण सर्व बोलायचं आणि हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या. हे जे पाणी असते हे झाडाला घालावं, तुळशीला घालू नका. आता तामणामध्ये आपल्या देवघरात जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल ही मूर्ती घ्यायची. या मूर्तीचं आपण आता पूजन करणार आहोत. मूर्तीला प्रथम शुद्ध जलानं, नंतर पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालावं. माता लक्ष्मीचं ध्यान करा. माता लक्ष्मीला आवाहन करायचे. या पूजेमध्ये वैभव लक्ष्मी माता आपण यावं अशी विनंती करा. 4 पळी शुद्ध जल व्हावं. त्यानंतर पंचामृत व्हा. पुन्हा थोडंसं शुद्ध जल व्हायचं. ओम श्रीं नमः. स्नानं समर्पयामी. पंचामृत स्नानं समर्पयामी. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता 1 पळी शुद्ध जल घ्यावं. त्यामध्ये थोडंसं कुंकू किंवा गंध टाकावं. गंधोदक स्नान आपण घालणार आहोत माता लक्ष्मीला. मूर्तीवरती वाहून द्या. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हावं. ओम श्रीं नमः. गंधोदक स्नानं समर्पयामी. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. 1 पळी शुद्ध जल मूर्तीवरती वाहत राहायचं. सोबत 1 वेळा श्रीसुक्ताचं पठण करा. म्हणजेच श्रीसुक्तानं माता लक्ष्मीला अभिषेक करायचा. त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. गणपती बाप्पाच्या शेजारी थोड्याशा अक्षता ठेवा आसन म्हणून. त्यावरती लक्ष्मी मातेची मूर्ती स्थापित करा. मातेला कापसाची 2 वस्त्र अर्पण करावी. हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करा. ओम श्रीं नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. गंधपुष्पम समर्पयामी. अक्षतां समर्पयामी. हे झालं माता लक्ष्मीचं पूजन. आपल्या घरात जर श्रीयंत्र असेल या पूजेमध्ये अवश्य मांडावं. श्रीयंत्रावरती देखील हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करा. ओम श्रीं नमः. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आता कलशावरती वाटीमध्ये आपण जे तांदूळ ठेवले आहेत त्यामध्ये लक्ष्मी मातेची प्रतिमा असेल किंवा नाणं असेल याला देखील हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची. ओम श्रीं नमः. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आता शंख आणि घंटेचं पूजन करायचं. आपल्या उजव्या हाताला चौरंगावरती शंखाची स्थापना करावी. गंध लावावं. फुलं अर्पण करावी. अक्षता वाहू नका. ओम श्री शंखाय नमः. गंधपुष्पम समर्पयामी. डाव्या हाताला घंटेची स्थापना करायची. हळद कुंकू अक्षता फुलं व्हावी. ओम श्री घंटा देवे नमः. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. अक्षतां समर्पयामी. पुष्पम समर्पयामी. संपूर्ण पूजेला धूपदीपानं ओवाळायचं. नैवेद्य दाखवायचं. नैवेद्य दाखवताना शिरा, रव्याची खीर किंवा साखर भाताचा नैवेद्य दाखवावा. पूजेला 1 नारळ अर्पण करावा प्रसाद म्हणून. हा नारळ दुसऱ्या दिवशी फोडून त्याचा प्रसाद करायचा. अशा पद्धतीनं नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करावी. गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, माता लक्ष्मीची आरती म्हणावी, स्वामींची आरती म्हणा, मंत्र पुष्पांजली म्हणायची आणि प्रसादाचा वाटप करावा. माता लक्ष्मीचं ध्यान करायचं. वैभव लक्ष्मी मातेला विनंती करायची की हे माते तुझा आशीर्वाद असाच आमच्या सर्वांच्या पाठीशी असू दे. तुझं वास्तव्य माझ्या घरात सदैव असू दे. त्यानंतर हे जे पुस्तक आहे वैभव लक्ष्मी मातेचं, यामध्ये वैभव लक्ष्मी मातेची कहाणी आहे. ही कहाणी पठण करावी, श्रवण करावी. पूजा या दिवशी अशीच ठेवायची शुक्रवारी आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची. वैभव लक्ष्मी मातेचं स्मरण करायचं आणि पूजा आवरून घ्यायची. असं आपल्याला प्रत्येक शुक्रवारी करायचं आहे. आपण जितक्या शुक्रवारचं हे व्रत करणार असाल, समजा 5 शुक्रवार असंच क्रमाने पूजा मांडायची. महिलांच्या बाबतीत मध्ये जर मासिक अडचण आली किंवा सुतक आलं तर तेवढे दिवस आपण वर्ज्य करावे, तेवढे शुक्रवार सोडून द्यायचे.
किंवा कुठं गावी जावं लागलं तर आपल्या घरातच या पूजेचं मांडणी करायची असते, म्हणून तो शुक्रवार सोडून द्यायचा. असं मिळून आपल्याला जेवढे शुक्रवारचा आपण संकल्प केला असेल, 5 असेल, 11 असेल, 21 असेल, हे जे व्रत आहे आपल्याला पूर्ण करायचं असतं. आणि 5 शुक्रवारचं व्रत झाल्यानंतर त्या शुक्रवारनंतर कधीही आपण पुढील शुक्रवारी किंवा त्याच्या आतमध्ये कधीही उद्यापन करू शकता. शुक्रवारची पूजा आवरल्यानंतर कलशामध्ये जे पाणी असतं त्याचं काय करायचं, हे पाणी आपल्या घरात आजूबाजूला शिंपडून द्यावं, घरातील सदस्यांवर शिंपडावं. सुपारी आपण स्वच्छ करून पुन्हा पुढील शुक्रवारी वापरू शकता पूजेसाठी. नाणं जे आहे ते देखील पुन्हा वापरू शकता. फुलं वगैरे जे असतं निर्माल्य त्याचं विसर्जन करावं. अशी 5 शुक्रवार किंवा 11 शुक्रवार पूजा केल्यानंतर ज्या वेळेला आपल्याला उद्यापन करायचं असेल, उद्यापनाच्या दिवशी काय करायचं, उद्यापनाच्या दिवशी महानैवेद्य करावा. जेवढं जमेल तेवढं अन्नदान करावं. या दिवशी देखील आपल्याला लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवून आरती करायची असते. कुठल्याही गोड पदार्थाचा किंवा शिरा असेल किंवा खीर असेल याचा नैवेद्य दाखवायचा, आरती करावी. त्यानंतर एखादी सवाष्ण किंवा एखादं जोडपं आपल्याला शक्य झाल्यास अवश्य जेवायला बोलवावं. जमेल तेवढं अन्नदान करायचं. वैभव लक्ष्मी मातेचं हे जे व्रत आहे याची माहिती दुसऱ्याला सांगा. आपण व्हिडिओ शेअर करू शकता किंवा हे जे पुस्तक आहे याच्या प्रती भेट म्हणून द्याव्यात. आणि हे सगळं आपण श्रद्धेने करा. श्रद्धेने केलं तर नक्की आपल्याला त्याचं फळ मिळेल. प्रत्येक शुक्रवारी आपल्याला ही सेवा सुरू असताना काही स्तोत्र मंत्र अवश्य पठण करावी. त्यामध्ये प्रामुख्यानं लक्ष्मी मातेचे स्तवन या पुस्तकामध्ये आहे, याचं पठण आपण करा किंवा श्रवण करा. या रक्तांबुजवासिनी विलासिनी चंडांशु तेजस्विनी, या रक्ता रुदिरांबरा हरिसखी या श्री मनोल्लासिनी, या रत्नाकर मंथना प्रगटिता विष्णू स्वया गेहिनी, सामां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती. नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः. नमः प्रकृते भद्राय नियतः प्रणतास्मताम. लक्ष्मी मातेचे हे स्तवन आपण अवश्य पठण करा किंवा श्रवण करा. या व्यतिरिक्त श्रीसुक्ताचे पाठ करा, 16 पाठ करा किंवा एक पाठ जरी मनापासून केला, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, ऐकून सोबत पठण करा. महालक्ष्मी अष्टकाचे पाठ करा. कनकधारा स्तोत्र आपण पठण करू शकता. लक्ष्मी मातेचं कुठलंही स्तोत्र अवश्य पठण श्रवण करा. आपल्या या चॅनलवरती सर्व स्तोत्र उपलब्ध आहे. स्तोत्राचं आणि पुढं प्रदीप कुलकर्णी असं नाव टाकलं चॅनलचं तर आपल्याला स्तोत्र मिळून जाईल. ऐकून सोबत पठण करा. माता लक्ष्मीचे मंत्र आहेत. ओम श्रीम नमः हा बीज मंत्र 108 वेळा पठण करायचा. लक्ष्मी गायत्री मंत्र आहे. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचं पठण करा. किंवा कमलात्मक मंत्र, माता लक्ष्मीचा आवडता मंत्र, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचं 108 वेळा किंवा जमेल तेवढं मनोभावे पठण करावं. आणि जिथे विष्णू तिथे लक्ष्मी म्हणून भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं पठण करा. श्री स्वामी समर्थ या आपल्या गुरुमंत्राचं पठण करा. थोडक्यात काय तर आपल्याला वैभव लक्ष्मीचं हे व्रत करत असताना प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची जमेल तेवढी सेवा पण करायची असते. ही पूजा मांडायची, सोबत अशा पद्धतीनं माता लक्ष्मीची सेवा करा. सलग 5 शुक्रवार किंवा 11 किंवा 21 शुक्रवार आपल्याला हे व्रत करायचं. प्रत्येक शुक्रवारी अशाच पद्धतीनं पूजा मांडायची आणि शनिवारी पूजा उचलून घ्यायची. उपवास जर आपल्याला निघत असेल अवश्य करा, नसेल तर सक्तीचा नाही. आपलं व्रत संपलं की उद्यापन करायचं छोटंसं. तर अशा पद्धतीनं वैभव लक्ष्मीचं व्रत आपण सर्वांनी करा. माहिती आपल्याला जर आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकरांपर्यंत, लक्ष्मी भक्तांपर्यंत शेअर करा, लाईक करा, व्हिडिओला हाईप करा. श्रावणातील पुढे चातुर्मासातील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये ओम श्रीम नमः लिहायला विसरू नका. आपल्या शंका विचारा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीम नमः.